नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कामिका एकादशी 2024 महत्त्व आणि व्रतकथा. तुळशी मातेच्या दर्शनाने होतील सर्व पापांपासून मुक्ती. चला तर मग पाहूया. प्रत्येक महिन्यातील एकादशीला व्रत करण्याचे वेगळे महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला कामिका एकादशी साजरी केली जाते. असे मानले जाते की जे लोक या एकादशीचे व्रत करतात त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होऊन त्यांच्या कुटुंबात सुख समृद्धी येते. या वर्षी म्हणजेच 2024मध्ये ते 31 जुलै बुधवारी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि उत्पन्नही वाढतंय. कामिका एकादशी शुभ मुहूर्त. पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 30 जुलै रोजी दुपारी 4:44 वाजता सुरू होईल आणि 31 जुलै रोजी दुपारी 3:55 वाजता समाप्त होईल. म्हणजे 31 जुलै रोजी कामिका एकादशी साजरी केली जाईल. पारायणाची वेळ. 31 जुलै रोजी कामिका एकादशीचे व्रत करून 1 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या दरम्यान म्हणजे पहाटे 5:43 ते 8:24 दरम्यान पूजा करून उपवास सोडू शकता. कामिका एकादशी व्रताची कथा. एका गावात एक शूर क्षत्रिय राहत होता. एके दिवशी तो एका दुबळ्या ब्राह्मणाला भेटला आणि काही कारणाने त्याची ब्राह्मणाशी भांडण झाली. हाणामारीत ब्राह्मण मरण पावला. तेव्हा लगेच क्षत्रियाला आपली चूक लक्षात आली. त्याने गावाची माफी मागितली आणि ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करण्याचे वचन दिले. परंतु पंडितांनी त्याला क्रियेत सहभागी होऊ देण्यास नकार दिला. ब्राह्मण म्हणाले की तुमच्यावर ब्रह्महत्या दोष आहे. आधी पश्चाताप करा आणि या पापातून मुक्त व्हा, मग आम्ही तुमच्या घरी जेवण करू. यावर क्षत्रियांनी ब्रह्महत्या दोषापासून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून ब्राह्मणाला अन्नदान करण्याबरोबरच आशीर्वाद प्राप्त केल्यास या पापांपासून मुक्ती मिळते. त्या क्षत्रियांनी पंडिताच्या सांगण्याप्रमाणे उपवास केला. त्याच रात्री भगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की आज मी तुझ्या भक्ती आणि उपासनेने प्रसन्न आहे. या व्रताने ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापातून तुमची मुक्तता झाली आहे. तेव्हापासून कामिका एकादशी व्रताची परंपरा सुरू झाली. या एकादशीची कथा नुसती ऐकून वाजपेयी यज्ञाचे फल मिळू शकते. कामिका एकादशीचे महत्त्व. कामिका एकादशीचे व्रत केल्याने माणसाला यमराजाचे दर्शनही होत नाही आणि नरक यातना भोगाव्या लागत नाही. त्यांची सर्व पापे नष्ट होतात. या व्रताचे व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्रतामध्ये पापाचा नाश करण्याची क्षमता नाही. या दिवशी फक्त तुळशीच्या दर्शनाने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि नुसत्या तुळशीला स्पर्श केल्याने माणूस पवित्र होतो. तुळशीची पाने पाण्यात टाकून आंघोळ केल्याने यमराजाचे सर्व त्रास नष्ट होतात आणि तुळशीची देवाच्या चरणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. जे लोक एकादशीच्या दिवशी देवासमोर दिवे लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत पितात. जो कामिका एकादशीच्या रात्री जागृत राहून दिवे दान करतो त्याच्या पुण्य कर्माचा हिशोब वाढतो. अशा प्रकारे आपण कामिका एकादशी व्रत कथा व महत्त्व पाहिले. तुळशी मातेच्या दर्शनाने सर्व पापांपासून मिळेल मुक्ती. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.